राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उद्या रेशीमबागचा याच मैदानावर होतोय आणि त्याची ही संपूर्ण तयारी पाहतोय आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत इथूनच उद्या उद्बोधन मार्गदर्शन करणार आहे। याच व्यासपीठावरून ते जे बोलतील त्याच्याकडे संपूर्ण देशाचं संपूर्ण जगाचं लक्ष राहील, कारण की संघाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये 6 प्रमुख उत्सव असतात आणि त्याच्यात विजयादशमी उत्सव सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि विजयादशमीला सरसंघचालक काय उद्बोधन करतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शताब्दी वर्षात संघ पदार्पण करतोय, त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं संपूर्ण संघाचं हा सोहळा मानण्यात येतोय। आपल्यासोबत योगेश पांडे जे आहे पत्रकार, खरं तर संघाचे अभ्यासक आहे, अनेक वृत्त ते लिहित असतात। योगेशजी, अतिशय महत्त्वाचा हा विजयादशमी उत्सव, संघाचं शताब्दी वर्षात पदार्पण आणि उद्या सरसंघचालक काय उद्बोधन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष साधारणपणे कोणती दिशा राहू शकते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ऐतिहासिक दिवस संघाच्या दृष्टीने ठरणार आहे, पण ज्या पद्धतीने संघाचं मार्गक्रमण राहिलेलं आहे 1925 पासून आता 2024, वारंवार संघाचे पदाधिकारी म्हणत आलेले आहेत, एक समाजात अशी एक भावना आहे की संघाकडनं मोठा उत्सव साजरा करण्यात येईल, वर्षभर वेगवेगळे मोठे मोठे कार्यक्रम घेण्यात येईल, मात्र असं काहीही होणार नाही। सरसंघचालकांनी स्पष्ट केलेलं आहे की संघाला जो अपेक्षित समाज आहे, संघटित समाज, सुरक्षित समाज आणि शिस्तबद्ध समाज घडवायचा आहे, त्या दृष्टीने संघाचा प्रयत्न सुरू राहणार आहे। आणि विशेषतः आता जे शताब्दी वर्ष उद्यापासून सुरू होईल त्याच्यात वेगळं नवीन काही नसेल, संघाकडनं ज्या पद्धतीने काम करण्यात तर तसंच काम सुरू असेल, फक्त पंचपरिवर्तनाचे जे 5 बिंदू संघाने सांगितले आहे त्याच्यावर संघाकडनं भर देण्यात येईल, त्याच्या दृष्टीने काम देखील सुरू करण्यात आलं आहे। पहिला आहे सामाजिक समरसता, एक गाव एक पाणवठा एक स्मशानभूमी, अशा पद्धतीची संघाची भूमिका अनेक वर्षांची राहिली आहे, त्या मोहिमेला आणखीन गती देण्यात येईल। दुसरी स्व आधारित व्यवस्था, देशात ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून आत्मनिर्भर भारत असेल, मेक इन इंडिया असेल, त्याला कशा पद्धतीने अजून तळागाळापर्यंत नेता येईल त्याच्यावर संघाचा भर असेल। स्व आधारित व्यवस्था, सगळ्या प्रकारची व्यवस्था त्याच्यात आली, अर्थव्यवस्था आली किंवा ग्रामविकास व्यवस्था आली। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे कुटुंब प्रबोधन, गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक समस्या किंवा त्याच्याशी निगडीत जी आहे समस्या त्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे संघाकडनं कुटुंब प्रबोधन ही एक गतिविधी चालवण्यात येते आणि त्या दृष्टीने संघाचे स्वयंसेवक समाजात जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत आहेत, कुटुंबांमध्ये जनजागृती करत आहेत। आपण बघतो की वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांची संख्या वाढलेली आहे, ही समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही आहे, त्यामुळे त्या दृष्टीने संघाकडनं प्रयत्न सुरू आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण गतिविधी, पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवत आहेत। आपण इथे आता सध्या नागपूरला रेशीमबागला उभं आहे, कधीही पाऊस येऊ शकतो अशी स्थिती आहे, त्यामुळे पर्यावरणाबद्दल लोकांमध्ये कशी जागृती येईल यासाठी संघाकडनं प्रयत्न करण्यात येतील पुढच्या काही वर्षांमध्ये। हे फक्त एका वर्षासाठी नसेल, पुढच्या काही वर्षांसाठी असेल। पुढच्या भविष्यातल्या समस्या ज्या आहेत त्या लक्षात घेऊन संघाकडनं या पंचपरिवर्तनाचं सूत्र जे आहे ते देण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात लोक अधिकारांची गोष्ट करतात, हक्कांची गोष्ट करतात, मात्र स्वतःची कर्तव्य विसरतात। संघाकडनं पुढच्या काही कालावधीमध्ये नागरी कर्तव्य जे आहेत लोकांमध्ये कशा पद्धतीने त्याची भावना जागृत होईल, त्या नागरी कर्तव्यांची भावना वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। आणि याच्यातनंच, या नागरी कर्तव्यातनंच जो आद्य सरसंघचालक किंवा संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना जो अपेक्षित शिस्तबद्ध समाज होता तो या नागरी कर्तव्यातनं घडू शकेल। योगीची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेचे लागलेले निवडणुकींचे निकाल, विधानसभा, येणाऱ्या विधानसभा आणि हरियाणा आणि काश्मीरमधले झालेले निकाल, या दृष्टीने सुद्धा काही भाष्य होण्याची लोकांना अपेक्षा आहे किंवा एक अपेक्षित वाटत आहे, काय वाटतं तुम्हाला? निश्चितच सरसंघचालक ज्यावेळेला या मंचावरनं उद्बोधन करतात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे नसतात, मात्र बिटवीन द लाईन्स त्या गोष्टी असतात। प्रत्यक्ष राजकारणावर ते भाष्य करणार नाहीत, मात्र लोकांनी ज्या पद्धतीने मतदान अपेक्षित होतं ते केलं नाही। मतदान कुठल्याही पक्षाला करा, मात्र मतदान करा ही संघाची भूमिका आहे। 100% मतदानासाठी संघाने वारंवार मोहिमा राबवलेल्या आहेत, यावेळेलाही त्यांच्याकडनं 100% मतदानाचं जे आव्हान नक्कीच या मंचावरून होऊ शकेल। आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने देशातलं वातावरण राहिलेलं आहे, काही गोष्टींबद्दल सोशल मीडियाचा वापर करून काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पसरवण्यात आलेल्या आहे, आपण बघितले की त्यामुळे काही ठिकाणी हिंसाचार देखील झालेला आहे। या अशा गोष्टींपासून समाजाने दूर राहायला हवं, यासाठी सरसंघचालक त्यांच्या भाषणात उद्बोधन करण्याची दाट शक्यता आहे।
सोबतच सरसंघचालक उद्या काय बोलणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अनेक जण विचार करत आहेत की ते राजकीय दृष्ट्या बोलतील, ते केंद्र सरकारबद्दल काय बोलतील. मात्र या सगळ्या गोष्टींपेक्षा ते समाजाबद्दल काय बोलतील हे महत्वाचं आहे. ग्रामविकास झाला, शेतकऱ्यांचे जे वेगवेगळ्या समस्या झाल्या, कृषीप्रधान देश आहे आपला, अर्थव्यवस्था जी झाली त्याच्याबद्दल. कारण की अर्थव्यवस्था आपण बघतोय की वेगवेगळ्या देशांमधली अर्थव्यवस्था खालवते आहे, देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती चांगली फ्लरिश होते आहे. त्यामुळे त्या मुद्द्यांवर देखील ते भाष्य करतील आणि ते जास्त महत्वाचं असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संघाकडनं पुढच्या कालावधीत कुठल्या योजना राहतील किंवा संघाचं मार्गक्रमण कुठल्या दिशेनं राहील हे सरसंघचालकांच्या या उद्बोधनातून स्पष्ट होईल. हे झालं म्हणजे अगदी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरचं, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टींवर पण ते भाष्य करत असतात. जगात ज्या घडामोडी सुरू आहे, युद्धाचं सावट आखाती म्हणजे देशांमध्ये सुरू आहे, या सगळ्या घडामोडी, रशिया युक्रेनचं तिकडे युद्ध सुरू आहे, इकडे इस्रायल आणि बाकीच्या देशांमध्ये जे युद्धसदृश स्थिती आहे, युद्ध सुरू आहे, त्यावरून पण काही भाष्य होण्याची निश्चित. तृतीय वर्षाचा ज्यावेळेला इथे कार्यक्रम झाला त्यावेळेला त्यांनी युक्रेन रशिया युद्धावर त्यांनी भाष्य केलं होतं आणि संघाची ही भूमिका सदैव राहिलेली आहे की युद्ध हे कुठल्याही समस्येचं समाधान नाही आहे. त्यामुळे युद्ध कसं टाळता येईल आणि युद्ध एका ठिकाणी झालं तर फक्त त्या दोन देशांना फटका बसत नाही, तो इतर देशांनाही बसतो. अशा स्थितीत पूर्ण क्षमता जी आहे ती कोणामध्ये तरी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने भारतात ती क्षमता आहे आणि हे वेळोवेळी गेल्या 10 वर्षात सिद्ध झालेलं आहे. त्या दृष्टीने सरसंघचालक निश्चितपणे भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आपण बघू शकतो खरं तर विजयादशमी उत्सवाला सरसंघचालक काय बोलतात याच्याबाबत विविध चर्चा सुरू आहे, तर्क लावण्यात येत आहे. पण सरसंघचालकांचं जे बोलणं असतं ते अतिशय महत्वाचं असतं. यावरून संघाचं पुढील काही वर्षांमधील मार्गक्रमण ठरत असतं आणि एकीकडे संघ शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना सरसंघचालक काय बोलतात याकडेच त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सत्पुतेसह अमर काणे, रेशीमबाग, नागपूर.